झी 24 तास एक पाऊल पुढे। कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर घेराव घालण्यापूर्वीच टीम अण्णांच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, कुमार विश्वास यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तसंच दिल्ली मेट्रो ही दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे। आज दिल्लीमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी होणार होत्या त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांतर्फे करण्यात आलेली ही पहिली कारवाई आपल्याला म्हणता येऊ शकते। आज दिवसाच्या सुरुवातीलाच या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून। रश्मी, आपण पाहतोय टीम अण्णांच्या सदस्यांनी ज्या प्रकारची आज महत्त्वाची गोष्ट ते करणार होते ते म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर घेराव घालण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता। मात्र त्यापूर्वीच पोलिसांतर्फे कारवाईला सुरुवात झालेली आहे। दिवसाची अजून सुरुवात आहे, काय सांगाल? आयएससीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं की पहिला जंतर मंतरवर भेटून पुढे घेराव करणार होते, पण त्यांचे जे आपण बघतो की महत्त्वाचे जे अरविंद केजरीवाल आहेत, गोपाल राय आहेत, संजय सिंग आहेत, त्यांनी आज सकाळीच पंतप्रधानांचं कार्यालय असो किंवा सोनिया गांधींचं घर असो किंवा नितीन गडकरींच्या घराबाहेर जाऊन कुठे ना कुठे ते बसले होते आणि त्यांनी आपला विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला। त्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। अरविंद केजरीवाल, गोपाल राय, आतापर्यंत मनीष सिसोदिया, कुमार विश्वास, संजय सिंग, आतापर्यंत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मंदिरबाग स्टेशनच्या इथे त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। जर दिल्ली मेट्रोची गोष्ट कशी झाली तर आज हा घेराव होणार होता, म्हणून 6 मेट्रो स्टेशन बंद करून ठेवण्यात आले होते, जेणेकरून की कुठल्याही पद्धतीने जास्तीत जास्त लोकांनी येऊन कुठलीही गोष्ट करू नये। आपल्याला माहिती की संसदेचं अधिवेशन चालू आहे, अशा काही कुठली घटना घडू नये, अशा परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सतर्क असतात। अर्थात त्यांनी सांगितलेलं आहे की जंतर मंतर अशा पद्धतीने आंदोलन सुरूच राहील, विरोध सुरूच राहील। झी 24 तास एक पाऊल पुढे।